इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एक महत्त्वाचं विश्लेषण म्हणजे आज जी काही महासभा झाली 20/2/2026ला जी दुसरी महासभा झाली, या महासभेमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीपर भाषणं झाली. त्यामुळे महत्त्वाचे जे काही प्रस्ताव सूचना ज्या 15 मागण्या आहेत आणि काही चर्चेचे विषय आहेत, काही लक्षवेधी विषय आहेत, त्या काही अजूनपर्यंत आलेल्या आहेत. ते आता बहुतेक पुन्हा मध्ये एक महासभा लागेल किंवा पुढील रेग्युलर नियमित महासभा असेल, अशा प्रकारचं त्या महासभा आजच्या दिवसाची पूर्ण झाली असेल तर पुढच्या महिन्यात लागेल. जर खंडित महासभा असेल तर पुन्हा ती लागेल. अशा प्रकारचे महासभेचे प्रकार आहेत आणि ते महानगरपालिका सचिव त्याप्रमाणे ते विषय ठरवतो. तर महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आज मी ठाणे महानगरपालिकेवरती थकीत देणीबाबत आंदोलन केलं. पहिलं आंदोलन म्हणजे 10, 20, 30चे थकीत ठरावाचं अंमलबजावणीचे पैसे देणं, थकीत 7व्या वेतनाचे पैसे देणं, नियमबाह्य चार्जेसबाबत देणं आणि कामगारांची भरती करणं, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घनकचऱ्याचं प्रकार जो आहे घनकचरा ठेकेदारी पद्धत बंद करणं आणि त्याच्या ठेकेदारी पद्धतीवर जे काम करतात कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचारी त्यांना सेवेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर घेणं आणि ज्या ठेकेदारांच्या निविदेतील जे काही पैसे वापरले जातात यूज केले त्यांना त्यांच्या अंतर्गत त्यांना ते पैसे वेतन म्हणून देणं आणि विविध प्रकल्प जे होत आहेत शासन निधी नुसतं कागदावर आहेत, पैसे महानगरपालिकेत नाही, ते सर्व प्रकल्प बंद करून कामगारांची थकीत देणी पहिल्या द्यावीत अशी मागणी होती. तर ही झाली सकाळच्या आंदोलनाची रूपरेषा.